ओपन लॉटचा हा पहिली मॅच इथे बघायला भेटते. पहिला चेंडू इथे मात्र चांगलासा चेंडू मनोज यांच्या माध्यमातून. चांगलं चेअर अप इथे मात्र मैदानाच्या हातून बघायला भेटतंय ते. चांगलासा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 चेंडी 0 धावा. ऑन स्ट्राइक रोशन, नॉन स्ट्राइकला आहेत ते विपुल माफ. येस, चांगलीशी गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून ते बघायला भेटते. तेवढाच चांगला फटका इथे मात्र इथे मात्र चांगलासा फटका 4च्या माध्यमातून. 3 चेंडू 4 धावा. इथे मात्र नम्र विनंती आहे संजय दादा यांना की तो जाऊन पडदा नीट करावा. परत एकदा चांगला फटका इथे मात्र परतावा लागतंय विपिन यांना. विपुल माफी असावी. इथे मात्र सलामाची जोडी तुटलेली दिसते. इथे मात्र नवीन खेळाडू दाखल होतोय विनोद. चार चेंडू 4 धावा. इथे मात्र 5 चेंडू 4 धावा. ऑफ द लाईन बॉल आहे वाईट. पंचांचा निर्णय वाईटच्या दिशेने बॉल. 5 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र रोशन यांना परतावा लागतंय. बॅक टू द पॉमिलियन. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटली मनोज यांच्या हस्ते. एक रोशन मात्र गेला. एक रोशन रिटर्न आला.
आकाश उर्फ चायना. भारतात मात्र चायनानी कोविड पाठवला. इथे मात्र बघू हा चायना काय करतो या मैदानात. थोडीशी चूक मात्र त्या चुकीला भरून काढलंय त्या खेळाडूंनी. एक चेंडू 6 धावा. Bowler on mark, ready for the ball. निर्णय कळवावा. इट्स अ डॉट बॉल. डेली 2 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट अशी बॉलिंग बघायला भेटते ती आकाशच्या माध्यमातून. चांगलासा ब्लॉक बॉल इथे बघायला भेटलाय. परत एकदा सुरेख असा चेंडू, वेगवान चेंडू. आकाश इथे मात्र बॅटीच्या कडा घेत एक धावांनी संतुष्ट मानायला लागेल. 4 चेंडू 7 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. मागच्या बॉलरनी सुद्धा चांगली बॉलिंग केली. हा बॉलर सुद्धा आपले चांगल्याचा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 8 धावा. सुरेख बॉल. चायनाने इथे पण इथे दिलाय रूपात. 2 ओव्हर 8 धावा. बॅट्समॅनला रोखवून ठेवलंय. आशिष आतापर्यंत 2 बॉलर इथे मात्र रोखून ठेवलंय बॅट्समॅनला. आशिष बघू आपल्या संघासाठी काय खेळी खेळतो. डायरेक्ट बॉल आणि इथे मात्र का 4 क्षेत्ररक्षक बॉल गेलाय तो सीमा रेखा पार 4 रनासाठी. 1 चेंडू 12 धावा खर्च केलाय. पहिला चेंडू इथे मात्र 4 धावांसाठी. आशिष
परत एकदा सुरेख असा फटका 4 धावांसाठी. 4 धाव, 4 धाव आणि 4 धावा. विनोद, विनोदची मात्र बॅट आता चालायला लागली. खूप टाइम नंतर इथे चौका बघायला भेटला. 2 ओव्हर नंतर 2 चेंडू 16 धावा. आशिष थोडासा आउट ऑफ द लाईन. बॉल टू द वाईट. आशिष थोडा डगमगले. 2 चौक्यानंतर हेच असतं क्रिकेट. चांगला चेंडू, तेवढा जोरदार फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय. एक मात्र रन च्या स्वरूपात. 3 चेंडू 18 धावा. चांगलासा चेंडू, इथे मात्र परतावं लागेल. रोशन चांगला बॉल बघायला भेटला आशिष यांच्या माध्यमातून. चार चेंडू 18 धावा. इथे मात्र तरी 2 चौके लागून सुद्धा स्कोर बोर्डला अजूनपर्यंत कब्जा तर कर्ण सीसी ह्या संघाचा. इथे मात्र चांगलाचा स्वीप शॉट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन आणि संतुष्ट. 5 चेंडू 29 धावा. 19 धावा माफी असावी. चांगलासा चेंडू, इथे मात्र 20 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीवर 20 धावा काढले ते सारा 11च्या बॅट्समॅननी. तीन गडी बाद. इथे मात्र आकाश परत एकदा ऑन द बॉलिंग मार्क उर्फ चायना. एक चेंडू 21 धावा. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पण प्रयत्न इथे डगमगतोय. तो मेहुल.
चांगलीशी गोलंदाजी इथे बघायला भेटते ती आकाशच्या माध्यमातून. पॅटीचे कडा घेत बॉल केलाय तो. ऑफ साइडला. एक रन संतुष्ट. उत्कृष्ट असा गोलंदाज इथे गोलंदाजी करत आपल्या संघासाठी एक वेगळ्याच विजयाच्या किनाऱ्यावर आपली टीमला ठेवत. चायना चांगला फटका इथे मात्र बॉल. पाच चेंडू 27 धावा. 1 टू गो. चांगलासा फटका परत एकदा सुरेख असा फटका मारलाय तो 4 धावांसाठी. मेहुल दोन्ही टीमला 20 मिनिटाचा उल्लंघन आहे तो पार पाडू नये. नियमाप्रमाणे खेळावा अशी नम्र विनंती. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. नितीन बॉलिंग मार्कवर सज्ज. तसेच नॉन स्ट्राईकला मेहुल मगाशी 2 चौके मारलेत. आणि ऑन द स्ट्राईक विनोद. विनोदच्या हातात पण खूप क्षमता आहे चांगले शॉट्स खेळायची. बघू काय होतंय. सत्यविनायक चषक वर्ष 3रा. प्रेक्षक वर्ग इथे मात्र हळू जमा होत चाललेत. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. इथे मात्र 1 धावा. 1 चेंडू 32 धावा. इथे मात्र फेरबदल. क्षेत्ररक्षण सजवतायत ते. गोलंदाज रेडी. एक
चांगलासा रिव्हर्सचा फटका आणि इथे मात्र बॉल सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौका इथे लगावलाय तो विनोद यांनी. थोड्याशा ना आधीच मी बोललो होतो ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे शॉट लगावण्याची. इथे मात्र सक्सेसफुल रिव्हर्स बघायला भेटलाय तो विनोद यांच्या बॅट मधून. चांगलाचा फटका. पुन्हा एकदा 4 धावांसाठी विनोदच्या माध्यमातून. पण तेवढाच चांगला फटका इथे बघायला भेटलाय विनोद याच्या बॅट मधून. थोडा लाईनच्या बाहेर वाईट चेंडू. अंपायरचा डिसिजन इथे मात्र वाईट. थँक्यू अंपायर. परतावं लागेल. वाईडला बॉल काउंट आहे. 4 चेंडू 42 धावा. इथे मात्र नवीन खेळाडू दाखल होतोय तो सागर. शिल्लक 2 चेंडू. एक चांगला फटका. इथे मात्र विनोदला परतावा लागेल. बॅक टू द पॉवेलियन. चांगले शॉट खेळत होता त्यांना स्ट्राईक हवी होती पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन खेळाडू साई. लास्ट 1 टू गो. रिवर्सचा प्रयत्न पण शॉर्ट बॉल टाकलाय. तेवढाच बॉलला वळण दिलाय. चांगलीशी गोलंदाजी. मात्र 2 फटके खाल्ल्यानंतर यांनी आपली गोलंदाजीला
कर्णसिसी यांना 44 रनांचं आव्हान दिलं आहे ते सारा 11 या संघाने लवकरात लवकर आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानावर पाठवावे अशी नम्र विनंती कर्णसिसी यांना लवकरात लवकर सामन्याला चालू करायची नम्र विनंती तसंच सारा 11 यांना ऑन स्ट्राइक आकाश, नॉन स्ट्राइकला आहेत ते प्रथमेश. बॉलिंग मार्कवर सज्ज साई. आपल्या संघासाठी पहिली ओव्हर घेऊन आलाय तो साई. बघू काय कामगिरी करतो. पहिला चेंडू स्वीपच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावाने स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 1 रन. 1 चेंडू 1 धावा. इथे मात्र आउट ऑफ द लाईन. पंचांचा निर्णय. वाईट चेंडू. नोचा इशारा. इथे मात्र थोडेसे बॉलर डगमगलेत. 1 चेंडू 3 धावा. इथे मात्र आळसपणा दाखवलाय या खेळाडूंनी. महत्वाचा विकेट इथे मात्र गमावलाय. 2 चेंडू 4 धावा. वाईट चेंडू. इथे मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच पंचांनी एकदम टाइम घेऊन आपला डिसिजन दिलाय. गुड वर्क पंच.
इथे मात्र दणदणीत चौका. कोण आहे बॅट्समॅन? आकाशेच्या बॅट मधनं प्रकाश दाखवला आकाशेने. इथे मात्र रिव्हर्सचा प्रयत्न. डॉट बॉल. परत एकदा सुरेख असा चेंडू, वेगवान चेंडू. ओव्हरच्या समाप्तीवर स्कोरबोर्डला स्कोर झालाय तो 13 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज सागर. इथे मात्र पहिले 3 बॉल साई यांचे उत्कृष्ट होते. मात्र लास्टचे 4 चेंडू मध्ये फेरबदल केला. 2 चौके दणदणीत पडले साई यांना. इथे मात्र चांगलाचा फटका. प्रथमेशच्या बॅटीतून दणदणीत चौका इथे बघायला भेटतोय. पहिलाच चेंडू आणि 4 धावा. चांगलासा चेंडू. चेंडू मात्र इथे बाउन्स होत एक कीप होत प्लेयरच्या हातात. 2 चेंडू 18 धावा. 22 चेंडू आणि 26 धावांचं आव्हानदार. पुन्हा चुका करत 3 चेंडू 18 धावा. एक मोठा विकेट. परत एकदा
इथे मात्र चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण, थोडस इथे डगमगले, मात्र तोच बॉल पकडला असता तर विकेट भेटली असती. चार चेंडू 19 धावा. एक आगळा वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न प्रयत्न थोडा असफल झालेला दिसतोय. 5 चेंडू 20 धावा. इथे मात्र वाईट चेंडू, चांगला जज केलाय आकाशेंनी हा बॉल. वाईटच्या दिशेने पकत होते, बॉल वाईटच्या दिशेने येतोय का तसं सोडून दिलाय. इथे मात्र आकाश यांना बॅक टू द पॉमेलियन जावं लागेल. अठरा बॉल 23 रन पाहिजे. 23. 18 बॉल 23 रन पाहिजे. नीट ऐकून घ्या. 18 बॉल 23 रन. ऐकायला आलं का? जिंकण्यासाठी 18 बॉल 23 रन पाहिजे. चव्वेचाळीस रन टू विन आहे. 43 झालेत. कंपल्सरी चेसिंग 44 आहे. निलेश इथे मात्र बॅटची कडा घेत बॉल गेला तो लेग साइडला. सिंगल धावा इथे घेण्यात यशस्वी. इथे मात्र नितेश वैयक्तिक धावा रूपांतरी ओपन करायसाठी सज्ज होत आहे. इथे मात्र चांगलासा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दोन चेंडू 23 धावा. इथे मात्र दोन्ही टीम कल्याण इथून आले आहेत. दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधात खेळत असतात.
चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटलंय. तीन चेंडू 24 धावा. 15 चेंडू 20 धावांचं लक्ष. एक चांगलंच क्षेत्ररक्षण. बॉलवर धावून आले ते. निलेश अचूक असा बॉल टाकत. परत एकदा बाहेरची कडा घेत बॉल. तर लटपट झालेली आहे दोन्ही खेळाडू. धावू की नको धावू. इथे मात्र आपले लाडके रंगारी बदक चाळ मधले धूप दादा यांचं इथे आगमन झालंय. इथे मात्र थोडेसा संपला. गेलाय. इथे मात्र जर विकेट भेटला असता. 3 ओव्हरच्या समाप्त स्कोर बोर्डला स्कोर झालाय ते 27 धावा आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांचं अवांतर. कंपल्सरी 17 रन करायचे आहेत. सागर वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो सागर. इथे मात्र दोन्ही संघ कल्याणचे आहेत तसंच एकाच होम ग्राउंडचे आहेत. ते एकमेकांची टिंगल इथे चालू आहे. इथे मात्र पंचांचा निर्णय. इथे 4 बॉल गेलाय तो सीमा रेखा पार. 4 धावांसाठी 31 रन. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे फिल्डिंग
10 चेंडू 11 धावा, कंपल्सरी 11 रन चेस करायचे. वाईटचा इशारा. ही चूक मात्र या बॉलरला आज रात्री झोपू नाही देणार आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. एक धावाने संतोष मानायला लागेल. 9 चेंडू 9 धावा, अतिटतीचा सामना. हे आहे क्रिकेट, इथे काही होऊ शकतं, कधीही उतार चढ होत असतो. इथे मात्र वाईट चेंडू. चार चेंडू 36 धावा. 8 बॉल 8 रन. ही मॅच मात्र लास्ट ओव्हर पर्यंत जाणार आहे. चार चेंडू शिल्लक 2 चेंडू. नवीन खेळाडू नितेश. इथे मात्र चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील या बॉलरने केलेला, मात्र बॉल भेगत 1 धावांसाठी रूपांतरे. 5 बॉल 37 रन. 7 चेंडू 7 धावा. इथे मात्र 1 धावा ओव्हरच्या समाप्तीवर. स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 38. 6 बॉल 6 रनाची आवश्यकता.
रोशन. इथे मात्र 6 चेंडू 6 धावा. चक्री बॉल इथे फिरली आहे रोशनची आणि निकेश याला परतावं लागेल. बॅक टू द बॉल. इथे मात्र काही होऊ शकतं. 5 चेंडू 6 धावा. इथे मात्र टक मध्ये थोडीशी निराशा पाहायला भेटते. पाच चेंडू 6 धावा. इथे मात्र चार चेंडू 5 धावा. कोणत्याही क्षणी मॅच इथे फिरेल. तसंच रोशन यांना आपले कर्णधार कान मंत्र देत. तसंच नवीन क्षेत्ररक्षक सजवत. संघाला विनंती आहे लवकरात लवकर खेळ चालू करा. 20 मिनिटाच्या वर गेलेत तुमचा टाइम. सकाळपासून ही पहिली मॅच आहे जी लास्ट ओव्हर पर्यंत पोहोचली आहे. 4 चेंडू 5 धावा. रोशन सज्ज. एक चांगला फटका. थोडीशी चुकीची फिल्डिंग. रनआउट. थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली दोन्ही खेळाडूकडून. आशिष यांना परतावं लागेल. 3 चेंडू 40 धावा झाले. 3 चेंडू 4 रनाची आवश्यकता. इथे मात्र कंपल्सरी चेजिंग असणार आहे. डीके ऑन द मार्क. नवीन खेळाडू. रोशन. इथे मात्र बॅट्समॅनला रोखून ठेवलंय. नितीन ऑन द स्ट्राइक रेडी फॉर द बॉल. रोशन नॉन स्ट्राइकला नवीन फलंदाज. इथे मात्र विजय संघ ठरला आहे तो कर्ण सीसी. लास्ट चेंडू पर्यंत मॅच आली असती मात्र चांगलासा शॉट इथे टोलावून लावलाय तो नितीन यांनी. चांगला फटका इथे बघायला भेटलाय. इथे जरा
खराब असं क्षेत्ररक्षण संघ बॅक टू द कल्याण.